मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार येथील ग्रामपंचायत अंतर्गत नव्यानेच बांधलेल्या सीसी रस्त्याची शकले निघून तडे व भेगा पडल्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीवर कुठलीच चौकशी झाली नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली की नेमका निधीतील मलिदा कोणाच्या खिशात जातो हे बाहेर येणार का हेच पाहावं लागेल। ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते नाल्या अशा विविध योजनेवर लाखो रुपये खर्च केले जातो। याच माध्यमातून संभाजी फुलारी ते पुंडे यांच्या घरापर्यंत तसेच स्मशानभूमी सिमेंट रस्त्याचं बोगस काम करण्यात आले अशी तक्रार आनंदा नादरे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे जानेवारी 2024 मध्ये दिली होती। परंतु या प्रकरणी प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रशासनाच्या हाताला लकवा झाला की काय अशी चर्चा आहे। अवघ्या 6 महिन्यातच सिमेंट रस्त्याची चाळण झाली असून रस्त्याला तडे गेलेत असे तक्रारीत म्हटलं। गटविकास अधिकाऱ्यांकडून साधी दखलही घेतली जात नसल्याने ही तक्रार आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गेली असल्याने गटविकास अधिकारी आता तरी जागे होतील का असं तक्रारदारांचं म्हणणं। सिमेंट रस्ते निर्मितीत सेरिंग व मुरुम वापरला जात नाही तसेच क्युरिंग केलं जात नाही तेव्हा ग्रामीण भागात जाऊ तिथे खाऊ अशी वृत्ती फोफावत असून विकास कामात मलिदा लाटून गावच्या विकासात रोडा आणला जातो। विकास कामाच्या निधीतून खिसेही भरले जात असतात तेव्हा भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशा का होत नाहीत हे न उलगडणारं कोडं आहे। जवळा मुरहार येथील नागरिक आनंद नादरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सिमेंटमध्ये एखाद्या घराचा स्लॅब शेकडो वर्ष टिकतो पण लाखो रुपयांचा रस्ता अवघ्या काही दिवसात उकडून जातो, त्यास तडे पोचतात। तेव्हा यामधील भ्रष्टाचारातून कोणाकोणाचे खिसे भरले जातात हे लोकांसमोर आलं पाहिजे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी।